आनंद वाटतो। इंगवले ताई काल बोलत होत्या भाषणामध्ये की अन्याय झाला, खरंच त्यांच्यावर अन्याय झालाय, पण ताई हे लक्षात ठेवा, इतके वर्ष राष्ट्रवादीने ज्यांना न्याय दिला, जे राष्ट्रवादीचे होऊ शकले नाही ते भाजपचे काय होणार? जनता पुन्हा न्याय देणार, तुकाराम नगरमध्ये राष्ट्रवादीच येणार आणि परत राष्ट्रवादीच येणार। खरा सर्जिकल स्ट्राईक काय असतो त्यांना 21 तारखेला कळेल, कारण सगळेजण घड्याळाची बटणं दाबतील आणि सर्जिकल स्ट्राईक काय असेल हे पेपरमध्ये पूर्ण मीडियावर तुम्ही बघताल। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचीच सत्ता येणार। आणि हे मी वेगळं सांगायची गरज नाही की आदरणीय योगेश जिबल यांच्या बरोबर आज पॅनलमध्ये आपण बघतो कासरवाडी मधले शामभाऊ लांडे यांनी कासरवाडीत हजारोंच्या संख्येने त्या दिवशी सभा घेतली। त्या सभेमध्ये त्यांनी केलेली कामं दाखवली। अरे कागदोपत्री कामं दाखवली, सगळ्यांना असे कागद दाखवून काम करू शकतो तो नेता फक्त राष्ट्रवादीचाच असू शकतो, कारण तेवढी हिम्मत, धम्मक आणि ताकद फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांमध्ये असते आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांमध्ये असते। अतिशय सुदैवाने ह्या 4 जणांचा आपल्याला पॅनल लाभला असं म्हणायला वावगं ठरणार नाही। कासरवाडीचे शामभाऊ लांडे असतील, आमच्या संगीताताई सुवर्ण असतील, अतिशय नम्र स्वभावाच्या, या बोलत नाही याचं राजकारण करतात। अरे बोलायला सांगूच नका, जर ते बोलायला लागतील, जेव्हा ते बोलायला लागतील त्यावेळेस तुमच्या तोंडातून एक शब्द निघणार नाही। अंत बघू नका, जर बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला शांत बसावं लागेल। या ठिकाणी आमच्या सुशिक्षित उमेदवार सुलक्षणाताई शिलवंत मुलगीला संधी दिली। मुलीला, अरे का मुलीला संधी देऊ नये? आम्हाला अभिमान आहे, तुकाराम नगरची मुलगी जर पुढे जात असेल तर तिच्या पाठीशी आम्ही उभं राहणार, हा आमचा या ठिकाणी शब्द आहे। आणि या नेत्यांबद्दल मी वेगळं काही बोलायची गरज नाही, कारण मी जर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला अनुभव आहे। मी बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे, परंतु आता असा नेता आपल्याला लाभला ते खरं तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्यच आहे। परत एकदा जाता एवढंच सांगेल, भलसाहेब म्हणत होते यावेळेस निवडणूक लढणार नाही, पण आमची या ठिकाणी खरंच अशी अपेक्षा आहे, जसं पवार साहेबांनी उद्याच्या 20 तारखेला जसे पवार साहेबांना कायदे मंडळात 50 वर्ष पूर्ण होणार आहेत, तसेच आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक दिवस असा येईल की आदरणीय योगेशजी बहल यांचे 50 वर्ष पूर्ण होतील आणि आपण त्यांना मुंबईपर्यंत नाही तर दिल्लीपर्यंत नेण्याची स्वप्न या ठिकाणी बघावी। आणि तुमच्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीने शब्द देतो की आम्ही तुमचेच आहोत, तुमचंच काम करणार। जिएंगे भी तुम्हारे लिए और मरेंगे भी तुम्हारे लिए, एवढंच मी बोलते। आणि जाता तुम्हाला माहिती आहे, दुसरे पिक्चर बघतात आणि पिक्चरचा एंड नेहमी लक्षात राहतो, ते पिक्चरचा एंड बोलतात आणि एंड करतात जय राष्ट्रवादी, म्हणजे आमचं ऐका, पण मत तुम्ही घड्याळालाच द्या। सगळ्यांनी घड्याळाला मत द्या, त्या भरघोस मतांनी निवडून द्या, एवढंच या ठिकाणी विनंती करते।